नमस्ते किसान भाइयों, आप सभी का स्वागत है लर्न इंडिया विद पीके चैनल में। और मैं हूं आपका अपना दोस्त पुष्पेंद्र कुमार। और आज हम आए हैं श्री सद्गुरु एजेंसी सिल्लोड, जिला छत्रपति शिवाजी नगर, महाराष्ट्र। और हमारे साथ हैं हनुमंता जादव, श्री सद्गुरु एजेंसी की तरफ से। हम इनसे जानकारी लेंगे कि हमारे किसान भाइयों के लिए रेनफोर्स थ्रेशर की सुविधा किन किन क्षेत्रों में और कैसे प्रोवाइड कराते हैं। तर शेतकरी बांधवांनो, मी हनुमंता जाधव, श्री सद्गुरू एजन्सी सिल्लोड। आमच्याकडे रेनफोर्स कंपनीच्या थ्रेसरचे आम्ही ऑथोराइज डीलर आहोत। आमच्याकडे रेनफोर्स कंपनीचे थ्रेसर आहेत, जसं की हे मक्का मशीन आहे, हे कन्व्हेयर थ्रेसर आहे। या ठिकाणी आपण कन्व्हेयरद्वारे इथून आपण कंस टाकून इथून लिफ्टिंग करू शकतो। याला कन्व्हेयर थ्रेसर म्हणतात। हे मका काढतात स्पेशल। त्यानंतर आमच्याकडे मल्टीक्रॉप थ्रेसर आहेत, जसं की मॉडेल नंबर 535 आहेत। या मल्टीक्रॉप थ्रेसरद्वारे आपण मक्का, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, सोयाबीन, डॉलर, सूर्यफूल, मूग, तूर, कांद्याचं बी इत्यादी आपण पीक याद्वारे काढू शकतो। ह्या मल्टीक्रॉप थ्रेसरची खासियत अशी आहे की हे मॉडेल नंबर 535 थ्रेसर आहेत। याला बॅकटोकरी म्हणतात। या ठिकाणी आपण इथून गहू, ज्वारी, बाजरी टाकू शकतो आणि इथून हे मशीन बॅकटोकरीद्वारे घेऊन जाऊ शकतं। ह्या थ्रेसरला 5 फॅन असल्यामुळे या थ्रेसरमध्ये माल पण एकदम फ्रेश निघतो। दुसरी गोष्ट विषय असा आहे याचा की ह्या मशीनला 5 फॅन दिलेले। ह्या 5 फॅनद्वारे हा जर आपण फॅन बघितला तर जसं काही आपण समजा ओली मक्का, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, सोयाबीन जे आपल्याला ओलं पीक काढायचं असेल तर ह्या फॅनद्वारे आपण हा फॅन ओपन ठेवायचा आणि हा फॅन ओपन ठेवल्यामुळे काय होईल की आपण ओलं पीक याच्याद्वारे काढू शकतो। जसं की आपल्याला समजा पाऊस चालू असताना आपण जसं की ओली सोयाबीन वगैरे काढायची, त्यावेळेस आपण ओली सोयाबीन ह्याद्वारे काढू शकतो। जर आपला जर वाळलेला माल असेल तर आपण हे जो फॅन आहे हा फॅन बंद करून हे जे 3 फिल्टर दिसतात या 3 फिल्टरद्वारे आपण वाळलेला माल काढू शकतो। त्यानंतर दुसरा विषय असा आहे की आपल्याकडे जे पहिले पुराणे थ्रेसर होते की ते पुराण्या थ्रेसरमध्ये आपण की जसं एखादी पिशवी वगैरे लावत होतो, की कांडं वगैरे, आपल्या जी मराठी भाषा आहे मराठी भाषेमध्ये आपण त्याला कांडं वगैरे म्हणतो। तर आता हे जे नवीन थ्रेसर अपडेट आल्यामुळे याला ते पिशवी वगैरे लावण्याचं काम नाही। ज्यावेळेस कांडं वगैरे हे याच्यातून इथे येईन, इथून हे कांडं डायरेक्ट पुन्हा पाठीमागे रिसायकल होईल आणि चालू मशीनमध्येच आपण याच्यातून कांडं वगैरे काढू शकतो। त्यानंतर जसं पुन्हा आपल्याला जर मका काढायची असेल तर मका काढत असताना इथून जे लेंडूर आहेत, बुट्टे म्हणतात, इथून आपण हे जे इथं एक प्लेट बसवलेली, ही प्लेट काढून मका काढायची असेल तर आपल्याला ही प्लेट काढून घ्यायची। याद्वारे इथून आपले मकाचे कंस वगैरे जर लेंडूर वगैरे आपण इथून काढू खाली पडू शकतात। त्यानंतर ह्या थ्रेसरला डबल हाऊसिंग दिलेली आहे। डबल हाऊसिंग दिल्यामुळे काय झालेलं आहे की ट्रॅक्टरवर लोड येत नाही। जसं की आपल्याकडे 40 HP, 45 HP, 50 HP पर्यंत आपण ट्रॅक्टर याच्यावर चालवू शकतो। त्यानंतर आता हे वेलिवेटर आहे। वेलिवेटरद्वारे जर आपल्याला इथं पोते वगैरे भरायचे असेल तर आपण इथं पोते वगैरे पण भरू शकतो, किंवा आपल्याला जर ट्रॉली वगैरेमध्ये जर टाकायचं असेल तर आपण ट्रॉली वगैरेमध्ये पण टाकू शकतो। त्यासाठी काय करायचं की हे जे इथून नट आहे हे नट खोलून घ्यायचा आणि हे इथून हे वर ओपन होऊन जातं। ओपन झाल्यामुळे काय होईल, आता जर आपण विषय केला की बा हे मल्टीक्रॉप थ्रेसर आहे, हे मल्टीक्रॉप थ्रेसर असल्यामुळं बा याच्यात चाळण्या, पिंजरे वगैरे आपल्याला चेंज करायचे असतात तर एकदम आसानीने आपण पिंजरे वगैरे, चाळणी वगैरे आपण चेंज करू शकतो। काय होईल की ह्या ठिकाणी जर आपल्याला जर चाळणी चेंज करायची असेल की जसं की मकाची चाळणी टाकायची आहे की डॉलरची टाकायची आहे, त्यासाठी आपण जे इथं दिलेले हे जे ब्रॅकेट दिलेले हे नट ढिल्ले करून आपण हे ब्रॅकेट खाली करू शकतो आणि इथून हे जे बिजागिरी आहे या बिजागिऱ्याद्वारे अलगत आपण इथून हे खाली पडलं की इथून चाळणी टाकू शकतो आणि काढू शकतो। त्यानंतर दुसरा विषय, जर आपल्याला पिंजरे चेंज करायचे असेल तर ह्या मशीनसोबत आपल्याला एक मकाचा पिंजरा भेटेल, सोयाबीनचा पिंजरा भेटेल, डॉलरचा भेटेल आणि ज्वारी बाजरीचा भेटेल। तर आपण मकाच्या पिंजऱ्यामधून मका काढू शकतो
जो सोयाबीनचा पिंजरा येतो त्या सोयाबीनच्या पिंजऱ्याद्वारे आपण सोयाबीन, छोटा हरभरा आणि तूर हे आपण एका पिंजऱ्यातून काढू शकतो. त्यानंतर जर डॉलरचा पिंजरा आहे, डॉलरच्या पिंजऱ्यातून डॉलरच काढू शकतो. मकाच्या पिंजऱ्यातून मका काढू शकतो. आणि जो ज्वारीचा आहे त्या ज्वारीच्या पिंजऱ्यात गव्हा ज्वारीचा कोणताही म्हणू शकतो आपण. गहू, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग आपण एका पिंजऱ्यामध्ये काढू शकतो. त्यानंतर आमच्याकडे फार्म ट्रॅक ट्रॅक्टर जसं की 60 HP, 50 HP, 55 HP, 45 HP पर्यंत पॉवर मॅक्स, प्रो मॅक्स ट्रॅक्टर पण आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर आपल्याकडं अंकिता कंपनीचं पेरणी यंत्र पण आहेत. हे पण मक्का, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, सोयाबीन, डॉलर, उडीद, सूर्यफूल, मूग, तूर असं पेरू शकतं. कुणी जर शेतकरी रेनफोर्स थ्रेसर, सोनालिका रोटावेटर, फार्म ट्रॅक ट्रॅक्टर, धरतीपुत्रचं कुट्टी मशीन, त्यानंतर अंकिताचं पेरणी यंत्र, अंकिताचा नागर खरेदी करायची असेल, थ्रेसर, रोटावेटर, नागर, पेरणी यंत्र, तर आमच्या 2 फर्म आहे. एक सिल्लोड सोयगाव, त्यानंतर दुसरी भोकरदन जाफराबादमध्ये. त्यासाठी मोबाईल नंबर घ्या 94 20 40 66 00. धन्यवाद.